महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम डेरवण इथे पाहायला मिळाला। फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वालावलकर हॉस्पिटलमध्ये 19व्या महिला कल्याण मॅमोग्राफी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या पुढाकारातून डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये महिला कल्याण मॅमोग्राफी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। 12 मार्च 2026 रोजी या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान व्हावे आणि त्याबाबत जागरूकता वाढावी हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश आहे। Noble cause behind it. While coming, I just what are the things that deprive women, and Madam rightly touched. We don't look at our sisters, mothers, for health reason. Dad was always my first priority. Today, you would touch by that topic. Really, women health is one of the major sort of oversighted aspect of our CSR partner Mukul Madhav Foundation is doing a very great job in this. And this initiative definitely goes to Chabriya family, PC sir, Ritu ma'am and Gayatri ma'am. Our whole family supports this cause. Let us bring our women and get them tested, detected if there are issues. That is a better way of handling this cause. Thank you. गेल्या 15 वर्षांपासून मुकुल माधव फाउंडेशन कडून कर्करोग जनजागृती, लवकर निदान आणि रुग्णांना मदत अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे। तसंच गरजू रुग्णांना केमोथेरपी, रेडिएशन, औषध आणि शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्यही देण्यात येत आहे। मला अतिशय आनंद होत आहे की रत्नागिरी जिल्ह्यामधल्या महिलांसाठी, ज्या दुर्गम भागामधील महिला आहेत त्या महिलांसाठी या ठिकाणी वालावलकर रुग्णालयाच्या मार्फत विविध उपक्रम आहेत। त्यातलाच हा महिलांसाठीचा उपक्रम अतिशय स्तुत्य असा आहे। आपण म्हणतो महिला शिकली एक कुटुंबातली की ते सर्व कुटुंब शिकतं। त्याच धर्तीवरती त्या अनुषंगाने मी असं बोलू इच्छितो की जर निरोगी महिला असेल, की मगाशी जसं आसावरी मॅडम बोलल्या की ज्या कुटुंबामध्ये निरोगी महिला असेल तर ते कुटुंब देखील निरोगी राहतं। एखादी आई बहीण जर घरामध्ये जर आजारी पडली तर ते कुटुंब सगळं आजारी दिसतं, आजारी पडतं। आणि आत्ता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक स्त्री जे आपल्या कुटुंबाचा कणा आहे ती विविध भूमिका सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत बजावत असते। आईची भूमिका असते, बहिणीची भूमिका असते, मुलगीची भूमिका असते, बायकोची भूमिका असते। हे करत असताना सगळ्या कुटुंबाचं आरोग्य ती सांभाळते, त्यांना आनंदी ठेवते। आणि मॅडम म्हणाले तसं त्याप्रमाणे स्वतःचे जे काही कुरबुरी थोड्या छोट्या मोठ्या असतील त्याकडे दुर्लक्ष करते। परंतु हे दुर्लक्ष कधीकधी नंतर मोठी समस्या देखील होऊ शकते। त्यामुळे ते न व्हावं म्हणून आपण सुरुवातीला जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण मोठ्या गंभीर समस्याला आपण त्यापासून वाचू शकतो। या उद्घाटन कार्यक्रमाला श्रीमती पूजा निकम, डॉक्टर देशमुख, डॉक्टर वेल्हाळ, श्रीमती ज्योती यादव, श्रीमती सुषमा जोशी, डॉक्टर आसाफरी मोडक आणि श्रीदत्त अलबर यासह फिनोलेक्स इंडस्ट्रीजच्या टीमचे सदस्य उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर अनुप करमरकर फिनोलेक्स इंडस्ट्रीजमध्ये फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे। सालाबादप्रमाणे फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षातून 2 वेळा आम्ही इथे मॅमोग्राफी कॅम्प करतो। त्या कॅम्पमध्ये अनेक अशा ज्या टेस्ट आहेत, जसं की मॅमोग्राफी झाली, त्याच्यानंतर सोनोग्राफी ऑफ ॲब्डोमेन झालं, त्याच्यानंतर ब्लडच्या टेस्ट जसं की शुगरची टेस्ट असेल, ॲनिमियाची टेस्ट असेल, या सगळ्या टेस्ट, त्याच्या व्यतिरिक्त पॅप स्मिअर आणि फिजिओथेरपी कन्सल्टेशन किंवा गायनॅक कन्सल्टेशन, त्याच्याबरोबर फिजिशियन कन्सल्टेशन, या सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या आपण अत्यल्पदरात इथे सगळ्यांना महिलांना अवेलेबल करून दिलेल्या आहेत। वयोगट साधारणपणे 35 ते 60 वर्षापर्यंतच्या महिला याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। आणि मी म्हटल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात ह्या टेस्ट ज्या आहेत त्या एकदम अत्यल्पदरात आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत। तर मी सगळ्यांना विनंती करेन की ही जी पर्वणी आपल्याला अवेलेबल करून दिलेली आहे ती साधारणपणे 12 मार्च ते 28 मार्च पर्यंत चालणार आहे। तर या दिवसांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि खूप जास्त सहभाग घेऊन त्याच्यामध्ये आपली टेस्ट करून घ्यावी।
आपण नुसत्या टेस्ट करूनच इथे थांबतो अशातला भाग नाही. जर टेस्टमध्ये काही सापडलं तर त्याच्यामध्ये जे करेक्टिव्ह ऍक्शन्स किंवा ट्रीटमेंट जी म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा आपण फॅसिलिटेशन करत असतो. वालावलकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण करू शकता, किंवा जर आपल्या चॉईसच्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये जर आपल्याला करायचं झालं तर त्याच्यामध्ये सुद्धा लागलं तर आपण आर्थिक सहाय्य देखील थोड्या प्रमाणात ह्याच्यामध्ये आपण करत असतो. तर मी आपल्याला विनंती करेन, ज्याच्यापर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतोय त्यांनी सगळ्यांनी स्वतः तर ह्याच्यामध्ये सहभागी व्हावंच, पण त्याचबरोबर त्यांच्या बरोबरच्या ज्या इतर महिला असतील त्यांना देखील आपण ह्या कॅम्प बद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त महिलांना ह्यामध्ये भाग घ्यायला प्रवृत्त करावं. धन्यवाद. यावेळी डॉक्टर देशमुख यांनी गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगापासून बचावासाठी HPV लसीकरणाचं महत्त्व सांगत मॅमोग्राफी तपासणीचं महत्त्वही अधोरेखित केलं. अर्ली डिटेक्शन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ कॅन्सर्स आपण इंटरनॅशनल विमेन्स डेच्या निमित्ताने ऑर्गनाईज केलेलं आहे, पण अतिशय सातत्यपूर्ण पद्धतीने, कारण गेले 3 वर्ष मीच हे फंक्शन अटेंड करतोय, अतिशय सातत्यपूर्ण पद्धतीने या फिनोलेक्स आणि आपलं मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे हा कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी ऑर्गनाईज केला जातो. मोठ्या प्रमाणावर त्याला प्रसिद्धी दिली जाते, पुष्कळ प्रमाणात लोक त्याचा उपभोगही घेत आहेत. आणि हा जो काही त्यांचा स्तुत्य उपक्रम आहे, आपण सगळ्यांनी एकदा जरा जोरात टाळ्या वाजवून त्यांना दाद द्यायला हवं. आपल्याला थोडीफार जाणीव असते की आपल्याला साधारण 35 वर्षानंतर काही आजारांचे आपण शिकारी होऊ शकतो. त्याच्यासाठी बरेच प्रतिबंधात्मक उपाय देखील अस्तित्वात आहेत. प्रश्न असा आहे की हॉस्पिटल साईट म्हणजे देणारे देता आहेत, वेगवेगळ्या सोयी आहेत, हॉस्पिटल फॅसिलिटीज आहेत. इवन टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या कोलॅबोरेशनने लिटरली गावोगावी जाऊन आम्ही अशा पद्धतीने ज्यांना सेवा देण्याची गरज आहे अशा लोकांना आयडेंटिफाय करून सुद्धा आम्ही या सेवा पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत. लोकांनाही त्याची गरज आहेच, म्हणजे देणारेही आहेत आणि गरजवंतही आहेत, पण ते कुठंतरी थोडे एकत्र आले पाहिजेत असं मला वाटतं. आणि हा जो उपक्रम आहे हा त्याचा एक पार्ट आहे. या ज्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, आमची अशी इच्छा आहे की आम्ही देऊ केलेले आहेत, हॉस्पिटलने देऊ केलेले आहे, फिनोलेक्सने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, मुकुल माधव फाउंडेशनचा मोठा रोल आहे. आपण सर्वांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. या ठिकाणी जे उपस्थित आहेत, ज्यांच्याशी आता हा संवाद साधला जातोय, या प्रत्येकाच्या माध्यमातून आणखी कितीतरी मोठ्या प्रमाणावर ही माहिती इतरांना देखील मिळू शकेल, मिळेल अशी आम्हाला आशा आहे. या शिबिराला महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पहिल्याच दिवशी 25 महिलांनी नोंदणी केली आहे. पुढील 5 दिवसांसाठीही नोंदणी पूर्ण झाल्याने या उपक्रमाबाबतचा महिलांचा वाढता विश्वास दिसून येत आहे. महिला जागतिक दिनाचं औचित्य साधून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुंद माधव फाउंडेशन यांच्या वतीने गेले कित्येक वर्ष महिला दिनानिमित्त शिबिर आयोजित केलं जातं. वुमन वेल्थ विंग शिबिर इथे आयोजित केलं जातं. 15 दिवस ह्या शिबिराचा लाभ महिलांना मिळत असतो. पण मी महिलांना या निमित्ताने आवाहन करते की कुठेही भीती न ठेवता किंवा कुठेही संकोच न करता ज्या महिलांसाठी आज इथे चाचण्या केल्या जातात त्या प्राथमिक लेवलवरती असतात, कारण त्याच्यातून आपल्याला नक्कीच आपल्या आरोग्याची काळजी घेता येईल. तर माझ्या सर्व ह्या महिलांना महिला दिनानिमित्त तर शुभेच्छा देते, पण त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, सक्षम राहावं या दृष्टीने फिनोलेक्स इंडस्ट्री लिमिटेड आणि मुकुंद फाउंडेशन हे नेहमीच चांगलं कार्य करत असतं. ह्याचा लाभ माझ्या ग्रामीण महिलांनी तो घ्यावा, कारण इथे नजीकच वालावलकर हॉस्पिटलमध्ये इथं या तपासण्या केल्या जातात. कारण अनेक वर्ष मी ह्या शिबिरामध्ये मी स्वतः इथं येते आणि अनेक महिलांना इथं या शिबिराचा लाभ देते, कारण त्याच्यातून नक्कीच ती जागृत होऊ शकते. जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते त्वरित तिला उपचार देऊन त्या व्याधीतून तिला नक्कीच मुक्त केलं जातं. तर मी सर्व महिलांना पुन्हा एकदा सांगेन की भीती न ठेवता आपण ह्या तपासण्या करून घेऊया, कारण ह्या महिलांशी निगडीत ह्या तपासण्या आहेत. मग मेमोग्राफी असेल आणि BP शुगर ज्या काही कॅल्शियम वगैरे ह्या सगळ्या ज्या प्राथमिक लेवलच्या तपासण्या तुम्ही करून घ्या. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते आणि मी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुकुंद माधव फाउंडेशन यांचं मी धन्यवाद देते. प्रत्येक वर्षी असेच तुम्ही शिबिर आयोजित करा आणि माझ्या महिलांना तुम्ही लाभ द्या. धन्यवाद.